नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला पाहायचं आहे फोर टक्स ब्लाऊजची स्टिचिंग. तर कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे, बॅक साईड तर आपण प्रत्येक वेळेस पाहिलेलंच आहे, तरी पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर फोर टक्स ब्लाऊजचे टक्स कशा पद्धतीने घ्यायचे आहेत, किती इंचावर घ्यायचं आहे, तर आजचा आपल्याला साईज पाहिजे आहे 42 साईजचा. 42 साईजचा फोर टक्सचा ब्लाऊज आहे. पूर्ण व्यवस्थित माहिती मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओमध्ये काय तुम्हाला प्रश्न पडतील तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारायचे आहेत. व्यवस्थित व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कुठे काय केलेलं आहे तर 42 साईजच्या ज्या काही महिला आहेत त्यांना जी काही प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सॉल्व्ह होईल. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग पण 42 साईजची दाखवलेली आहे. आणि तुम्हाला आणखीन काय नवनवीन शिकायचं असेल तर इथून पुढे मी प्रत्येक मागे मी 2-4 व्हिडिओ म्हणजे 1-2 दिवसाखाली व्हिडिओ टाकला, त्याच्यात म्हटलं होतं की दररोजची दररोज अपलोड व्हिडिओ करणार आहे. पण काय होतं की बरेच कामे असतात, पेपर कटिंगचे ऑर्डरचे कामे असतात, त्याच्यामुळे टाइम भेटत नाही. त्याच्यातूनही टाइम काढून तुम्हाला तुमच्यासाठी मी व्हिडिओ दररोजचे दररोज टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ड्रेसचा व्हिडिओ असेल, काहीही तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर चला, तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर पाहू शकतात इथं आपण बॅक साईडचा भाग घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण मध्यभागी फोल्ड करून या पद्धतीने आपण पाठीमागलचे डाच जे आहेत ती घेत आहेत. तर उभा डाच तुम्ही 42 साईज आहे म्हणून 5 मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला की कटोरी ब्लाऊजमध्ये आडवा टक्स आपल्याला घेतल्याच्या नंतर अर्धा इंच आणि उभा जो आहे तो 5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. दोन्ही टक्स बरोबर आहेत का हे चेक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डबल जी टक्स घेतलेले आहेत त्याला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही टक्सला, जेणेकरून आपला हा टक्स जो आहे तो उकलला गेला नाही पाहिजे त्यासाठी. अशा पद्धतीने मी हे टक्स मारून घेतल्याच्या नंतर आपण 2 इंचाची कमरपट्टी जी आहे ती काढून घेतलेली आहे. आता इथं तुम्हाला जर कमरपट्टी लावायची असेल हातशिलाईसाठी तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला 2 इंचाची म्हणजे 4 इंचाचे डबल फोल्ड जर तुमच्याकडं कपडा असेल त्यावेळेस तुम्ही ही पट्टी घेऊ शकताय. पण मग या ब्लाऊज पीसमध्ये 42 साईजचा ब्लाऊज असल्यामुळे आता आपण सिंगलच घेतलेले आहे. डबल जर घेतली तर तुम्हाला 2 शिलाई मारायची गरज लागणार नाही. अशा पद्धतीने आपण शिलाई मारतात ती शिलाई मारायची गरज लागणार नाही. तर डबल फोल्डमध्ये तुम्ही ही पट्टी घेऊ शकताय. तर आता इथं मी एक साईडने फोल्ड करून टिप मारून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला हातशिलाई ज्यावेळेस करायची आहे त्यावेळेस व्यवस्थित अशी हातशिलाई झाली पाहिजे त्यासाठी. आणि मधोमध आपल्याला 5 नंबरचा धागा करायचा आहे आणि तिथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हातशिलाई केल्याच्या नंतर ती उकलता यावी त्यासाठी. आता हा बॅक साईडचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे. इथे थोडंसं आपण शोल्डर जे आहे ती गळ्याच्या साईडने आतमध्ये थोडंसं अगदी पाव इंचाच ऊनही कमी, कारण अगोदरच आपण पेपर कटिंगमध्येच कमी केलेलं आहे, पण उगन धागे वगैरे व्यवस्थित यावं त्यासाठी मी इथे कमी केलेलं आहे. आता इथं पुढचा फ्रंट भाग घेतलेला आहे. आता फ्रंट साईडने टक्स आपल्याला किती घ्यायचा आहे तर उभा टक्स आणि आडवा टक्स. तर आता इथं मी आडवा टक्स जे आहे ती घेणार आहे 4 इंचाचा. म्हणजे आपल्याला शिलाई मारल्याच्या नंतर इकडे काजी बटन पट्टीसाठी अर्धा इंच आणि इकडे राहिलेला जो आहे तो आपल्याला 3 इंचा 3.5 इंचाचा राहणार आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला हा 3 इंचाचा टक्स राहणार आहे. इथून घेतलेला आहे मी 3 इंच, उभा घेतलेला आहे, आडवा घ्यायचा आहे आपल्याला 7.5 इंच. 42 साईजचा आहे तर 7.5 घ्यायचा आहे, कारण जो फ्रंट भाग असतो तो खूप मोठा असतो त्यासाठी. इथं उभा टक्स घेतलेला आहे 2.5 आणि आडवा घ्यायचा आहे आपल्याला 3 इंच. मोठं माप आहे त्यासाठी. आता हा जो मोंड्यातला टक्स आहे तो 3.5 इंचाचा घ्यायचा आहे. तुम्हाला मी म्हणजे सवाशी बाजू जी आहे त्या साईडने दाखवत आहे, कारण उलट बाजूकडून याच्यावर पुन्हा उमटवून घ्यायचे आहेत आपल्याला हे टक्स. तर तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी या पद्धतीने पाहू शकता. दोन्ही 4 टक्समधला सर्कल जो आहे तो परफेक्ट आलेला होता. तर परफेक्ट झालेला आहे. आता आपण काय करणार आहेत, याच्यावर थोडंसं आपण उमटवून घेणार आहेत.
तर आता बॅक साईडनं तुम्ही पाहू शकता, कारण आपल्याला ज्यावेळेस टक्सचे शिलाई घ्यायची आहे ती आपण बॅक साईडनेच घेणार आहेत, तर उलट बाजूकडून घेणार आहेत. त्यासाठी मी इथे थोडंसं नॉर्मल उमटवून घेतलेलं आहे. दिसतही आहेत. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय का नाही हे माहीत नाही, पण मला इथं अंधक एकदम अंधक दिसत होतं. त्याच्यामुळे मी त्याच मार्किंगवर मार्किंग करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग केलेले आहे. म्हणजे आपल्याला ज्या साईडने शिलाई मारायची आहे उलट साईडनं, तिथून आपण हे व्यवस्थित डार्क टक्स करून घेतलेले आहेत. आता दुसरा जो भाग आहे ना, त्याच्यावर आपल्याला हे उमटवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे कॉफी करून घेणार आहेत याच्यावर, कारण हे व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडचे परफेक्ट असे टक्स झाले पाहिजे त्यासाठी. तर पाहू शकता तिथं उमटलेले दिसत असते, त्याला आपण डार्क करून घेणार आहेत, जेणेकरून आपल्याला दोन्ही भाग जे आहेत ते शिलाई मारायला सोपं जावं त्यासाठी. तुम्हीही याच पद्धतीने व्यवस्थित अशी ड्रॅफ्टिंग करून घ्यायचं आहे. तर आता हे मी व्यवस्थित अर्धा इंचाचे आपले खालचा जो टक्स आहे, उभा टक्स 2 इंचाचा आहे आणि आडवा टक्स आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. दोन्ही साईडने अर्धा अर्धा म्हटल्याच्या नंतर एक साईड आपलं जाणार आहे. तर पाहू शकतात या पद्धतीने घेतलेलं आहे. आणि हे जे बाकीचे 3 जे टक्स आहेत ना, ते अगदी नॉर्मल घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला जर पफ्स पाहिजे नसेल तर, आणि ज्यावेळेस तुम्हाला जास्त पफ्स पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही अर्धा अर्धा इंचाचा हा टक्स घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला आता याच्यामध्ये मी कटईमध्ये पाव इंचाचे टक्सचे भाग घेतलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही अर्धा इंचाचा टक्स घेता त्यावेळेस आपल्याला कटईमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे. तर पाहू शकतात पफ्स खूप सुंदर आलेला आहे, कारण जास्तही पाहिजे नाही. तुम्हाला जास्त पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही अर्धा इंच शिलाईमध्ये कपडा जाण्यासाठी घेऊ शकतात. तर ते फक्त तुम्ही कटिंगच्या वेळेस तुम्हाला मी ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवणच की अर्धा इंचाचा टक्स आणि नॉर्मल पफ्स पाहिजे असेल. मागे एका ताईंनी कमेंट केलेली होती की कमी आपल्याला पफ्स पाहिजे असेल त्यावेळेस आपल्याला किती कपडा घ्यायचा आहे. तर अगदी पाव इंचाहून तुम्ही पाहू शकता शिलाई मारल्याच्या नंतर तुम्हाला हे टक्स जे आहेत ती अगदी नॉर्मल दिसत आहेत, पाव इंचसुद्धा दिसत नाहीत. तर हे कमी टक्सवाले आहेत. ज्यावेळेस तुम्हाला पफ्स पाहिजे त्यावेळेस आपल्याला अर्धा अर्धा इंचाचा टक्स घ्यावा लागतो. आता इथं मी 2 क्रॉस पट्टे घेतलेले आहेत. तर खालच्या साईडने सव्वाशी बाजू जी आहे त्या साईडने उलट बाजूकडून दोन्ही क्रॉस पट्टे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. म्हणजे 3 पार्ट आहेत हे आपले. ह्या तिन्ही पार्टला आपल्याला हे व्यवस्थित अशी म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे जो भाग आहे तो मध्ये फोल्ड करून 2च क्रॉस पट्ट्या ज्या आहेत त्यालाच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही दुसरी जी आहे त्याला पण मी याच पद्धतीने स्टिच करून घेत आहे. तर या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित तिन्हीही कपडे सेम पद्धतीने आले पाहिजेत, मागे पुढे जात नाही, हे पण तुम्ही काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने मी दोन्ही पार्ट जे आहेत ती जॉईंट करून घेतलेले आहे. आता आपण ही काय करणार आहेत, जी खालची जी क्रॉसपट्टीची शिलाई असते त्याला पण आपण आतमध्ये पूर्ण कपडा जो आहे तो फोल्ड करणार आहेत आणि 2च क्रॉसपट्टीच्या भाग जे आहेत त्याला शिलाई मारून घेणार आहेत. अशा पद्धतीने हे शिलाई मारून घेत आहे. दोन्ही पार्ट मी जॉईनिंग करून घेत आहे. तर खूप सोपे, म्हणजे अर्ध्या तासात तुमचं ब्लाऊज हे तयारच झालं पाहिजे. माझं हे साधं 4 टक्स असेल किंवा कटोरी ब्लाऊजचं साधा ब्लाऊज पीस असेल तर मी कंप्लीट अर्ध्या तासात ब्लाऊज तयार करत असते. तुम्हीही या टिप्स जर वापरल्या तर तुमचंही ब्लाऊज फास्टमध्ये स्टिचिंग होणार आहे. फिनिशिंग तर तुम्ही शेवटला पाहणारच आहेत, कुठेच तुम्हाला ब्लाऊज मागे पुढे दिसणार नाही. फिनिशिंगमध्ये खूप छान येतो आणि अगदी तुम्हाला परफेक्ट आणखीन फिनिशिंग पाहिजे आहे त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलंच आहे की कुठलीही शिलाई घेताना तुम्ही शिलाई टिप घेताना अर्धा इंचाची शिलाई टिप्स पाहिजेच म्हणजे पाहिजे. तर पाहू शकता दोन्ही भाग सेम झालेले आहेत. काजी बटन पट्टीमध्ये सेम अंतर झालेलं आहे, मागे पुढे आपलं बिलकुल झालेलं नाही आहे. तर आता इथे मी जे आपले हुकांची घरं करतात ती पट्टी जॉईनिंग करून घेत आहे. आतल्या बाजूनं म्हणजे फोल्ड करून व्यवस्थित मी हे जॉईनिंग करून घेत आहे. आपण इथं एक्स्ट्रा पाव इंचाचा कपडा घेतलेला असतो तो आपण शिलाईमध्ये जाणार आहे. आता इथं मी वरच्या साईडने उलट बाजूकडून जॉईनिंग केलेले आहेत. आता आपण सव्वाशा बाजूकडून ही पट्टी वरच्या साईडने फोल्ड करून घेतलेली आहे.
तर अर्धा किंवा 1 इंच जर तुम्ही ही पट्टी फोल्ड करून घेतली तर तुमची आर्महोलमध्ये जो खेचतो ब्लाऊज तो खेचला जाणार नाही आहे, त्याची पण तुम्ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण ज्या साईडने हुकांची पट्टी बसवलेली आहे घरांची, तर त्या साईडने उलट बाजूकडून बसवलेली आहे. आता ही पट्टी जी आहे आपल्याला हुकांची जी बाजू आहे, हुकं लावतात ती बाजू आपल्याला सव्वाशे बाजूकडून लावून घ्यायची आहे. तर हे या पद्धतीने व्यवस्थित असं जॉईनिंग करून घेतल्याच्या नंतर मी याला दाब शिलाई देत आहे आणि दाब शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला ही पूर्ण पट्टी जी आहे ते आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि एकदम कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला फिनिशिंगसाठी दुसरी ही शिलाई मारून घ्यायची आहे. फिनिशिंग खूप सुंदर दिसते त्यासाठी. तर आता इथं मी दुसरी ही शिलाई व्यवस्थित मारून घेत आहे. तर या पद्धतीने ही शिलाई जी आहे ती 1 इंचाची शिलाई तुमची जितकी आतमधली जी पट्टी आहे तितकी तुम्ही घेतली तरी पण चालतं. तर या पद्धतीने दोन्हीही आपण काजी बटन पट्टीच्या जी काही पट्ट्या आहेत ती जॉईंट करून घेतलेल्या आहेत. गळ्यामध्ये पाहू शकता तुम्हाला कुठेही मागे पुढे दिसणार नाही आहे. फक्त आपल्याला इथं गळ्याचा आकार जो आहे तो अगदी राऊंडमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त खालची जी बाजू आहे तीच तुम्ही राऊंडमध्ये घ्यायची आहे. इथे मी गळा चेक करत आहे तर परफेक्ट गळ्याचा भाग जो आहे तो परफेक्ट आहे. जसा कस्टमरच्या ब्लाऊजचा आहे त्याच पद्धतीने आपला हा पुढचाही गळा आहे. तर तुम्हाला इथं राऊंडमध्ये जर द्यायचा असेल तर तुम्ही राऊंडमध्ये पण देऊ शकताय. तर अगदी परफेक्ट झालेला आहे. आता आपण काय करणार आहेत, ही पार्ट आणि बॅक साईडचा जो भाग आहे त्याला जॉईनिंग करून घेणार आहे शोल्डरच्या साईडने. आता अशा रीतीने बॅक साईडचा जो भाग आहे तो आपण सव्वाशे बाजू ठेवलेले आहे आणि फ्रंटचे जे भाग आहेत ते आपण उलट बाजूकडून ठेवलेले आहेत. अशा रीतीने ज्यावेळेस तुम्ही शोल्डर जॉईंट करतात त्यावेळेस तुम्हाला गळ्याचा जो भाग आहे त्या गळ्याच्या साईडनेच तुम्हाला शोल्डरची टीप घ्यायची आहे, जेणे की तुमचा जो शोल्डरमध्ये कमी जास्त कपडा झाला असेल तर तो तुमचा मोंड्याच्या साईडने आर्महोलच्या साईडने जरी झाला तरी तिथे आपण कट करून टाकू शकताय. पण तुम्हाला शक्यतो जी गळ्याचा भाग असतो आपला त्याच साईडने तुम्हाला कमी जास्त करून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात अगदी नॉर्मली इथं कमी झालेलं होतं जास्त, तर ते मी कट करून व्यवस्थित दोन्ही भाग सेम केलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता बाही जॉईनिंग करण्याच्या अगोदर तर या पद्धतीने चेक करायचा आहे शिलाईचा भाग, म्हणजे आपला फिटिंगचा जो भाग असतो ना तो. इथे जर तुमचं कमी जास्त आपली शिलाईचा भाग जो एक्स्ट्रा मार्जिन किती असते 2 इंचाची, तर 2 इंचापर्यंत आपल्याला परफेक्ट असं मागे पुढे अंतर पाहूनच ते कट करून घ्यायचं आहे. 2 इंचाचं जर तुम्ही अंतर शिलाईचं जर व्यवस्थित चेक केलं, आता दुसऱ्या बाजूकडून आपलं पाहू शकतात थोडंसं अगदी पाव इंच एक्स्ट्रा आहे, तर ते आपण कट करून 2 इंचापर्यंत टाकत आहेत आणि व्यवस्थित राऊंड देत आहेत, जेणेकरून आपल्याला बाही जॉईनिंग केल्याच्या नंतर जी शिलाई मागे पुढे होते ना ती होणार नाही. आता इथं मी गळ्याची पट्टी 1 इंचाची घेतलेली आहे. क्रॉसमध्ये कपडा कापायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे, गळा जो तुम्हाला पायपिंग अगदी रेडीमेड पायपिंगसारखी जर करायची असेल तर क्रॉसमध्ये तुम्ही कपडा कट करायचा आहे. त्याच्यावर सेपरेट मी व्हिडिओ टाकलेलाच आहे, पण खूप दिवस झालेला आहे, तर तुम्हाला लवकरच मी आणखीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड करेन, अगदी परफेक्ट पायपिंग कशा पद्धतीने करायची आहे. तर अशा पद्धतीने मी हे जो गळ्याचा भाग आहे आणि आपली पट्टी आहे ती जॉईनिंग करून घेत आहे. तर ज्यावेळेस तुम्ही पट्टी जॉईनिंग करतात ना त्यावेळेस काय करायचं आहे, क्रॉसमध्ये आपण कटिंग केलेली असते, अगदी नकळत आपल्याला खेचून पट्टी जॉईनिंग करायची आहे. त्यांना काय होतं की तुमचा जो पायपिंगचा जो भाग आहे तो उलटला जाणार नाही, त्यासाठी तुम्हाला जो पट्टी आहे ना ती अगदी नॉर्मल खेचून जॉईनिंग करून घ्यायची आहे. आपल्याला ब्लाऊज जो शिवलेला आहे ना त्याचा भाग ओढायचा नाही आहे. आपल्याला फक्त आणि फक्त पायपिंगचा जी पट्टी आहे तीच थोडीशी जिथं जिथं आपण शिलाई घेतात तशी तशी आपल्याला थोडीशी खेचायची आहे. तर अशा पद्धतीने मी आता ह्याची फिनिशिंग करून घेत आहे. फिनिशिंग म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचे धागे जे आहेत किंवा कपडा आहे तो व्यवस्थित सर्व साईडने व्यवस्थित समान भाग करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मागे पुढे शिलाई झालेली असते किंवा धागे निघलेले असते, जिथे आपल्याला पायपिंगचा जो पट्टी जॉईनिंग करतात आपण त्यावेळेस आपण जॉईंट दिलेले असते ते पण आपण व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे आहेत.
आता गळ्याचा भाग असेल, पुढचा गळ्याचा भाग असेल, बॅक साईडचा भाग असेल, तर या पद्धतीने तिथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला हा गोल भाग जो आहे तो व्यवस्थित असा झाला पाहिजे त्यासाठी. आता इथे मी तयार करून घेत आहे लगेच पायपिंग. जसं की मला खूप साऱ्या कस्टमरला माझी ती जी पायपिंग जी आहे ना इतकी आवडते, कारण एकदम परफेक्ट, म्हणजे असे रेडीमेड जसं आपण धागा वापरून पायपिंग करतात ना त्याच पद्धतीने ब्लाऊजची पायपिंग झालीच पाहिजे. आणि दोन्ही साईडने, बॅक साईडनं आणि फ्रंट साईडनं, हे तुम्हाला फिनिशिंगमध्ये पाहायला मिळणारच आहे. पाहू शकतात फ्रंट साईडने किती सुंदर वरच्या साईडने पण आलेले आहे आणि उलट बाजूकडूनही तुम्हाला फिनिशिंग जी आहे ती कुठेच काही दिसणार नाही. तर या पद्धतीने जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर नक्की तुम्ही त्या ह्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं आहे ती फॉलो करू शकताय आणि कस्टमरचेही तुम्ही ब्लाऊज परफेक्ट शिवून देऊ शकताय. आता इथं मी बाही जॉईनिंग करत आहे. तर नेहमीप्रमाणे आपण सेपरेट बाही कशा पद्धतीने जॉईनिंग करायची आहे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत. प्रत्येक जी काही ब्लाऊजचा भाग आहे, पार्ट आहे, त्याच्यावर मी तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती दिलेली आहे. सेपरेट व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. अशा पद्धतीने दोन्ही जी भाग आहेत ना मी ती पुढची जी शिलाई आहे ती जॉईनिंग करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस तुम्ही बाही जॉईनिंग करता त्यावेळेस तुम्हाला सेम अंतर झाले पाहिजे त्यासाठी. आता इथे मी अगोदर तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने जॉईनिंग करायचं आहे. तर आता आपण ही शोल्डरपासून व्यवस्थित बाही जॉईनिंग करून घेणार आहेत. तर दोन्ही साईडने अगदी अर्धा इंच कपडा सुटलेला आहे. तर ज्या साईडने, आता पुढच्या साईडने जर अर्धा इंच कपडा सुटला तर आपल्याला बॅक साईडला सुद्धा याच पद्धतीने कपडा जो आहे तो सुटला गेला पाहिजे, याचीही काळजी घ्यायची आहे. जेणेकरून तुम्ही सेंटरपासून जर बाही जॉईनिंग म्हणजे बऱ्याच मैत्रिणी काय होतात की सेंटरपासून बाही जॉईनिंग करतात किंवा अंदाजेच स्टार्टिंग करत असतात. तर त्याच्यात खूप सारे नवीन जे ब्लाऊज शिवायला शिकलेले आहेत ना त्यांचेही असे खूप सारे प्रॉब्लेम येतात. त्यासाठी तुम्हाला जो आपला शोल्डरचा भाग आहे तिथून तुम्ही बाही चेक करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाही जॉईनिंग करून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने माझे जे अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा होता तो सुटलेला आहे, जेणेकरून तसाही अर्धा इंच फरक पडणार नाही आहे, कारण आपण 2 इंचाची एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेले आहे त्यासाठी. आता पुढचंही मी हात शिलाईची 1 इंचाची जी काही बाहीची पट्टी आहे ती जॉईनिंग करून घेतलेली आहे मोठा धागा करून. आणि इथे पाहू शकता जो मापाचा ब्लाऊज आहे त्याची बाही किती आहे आणि इथं तुम्हाला ही शिवलेली जी आहे त्याची थोडीशी जास्त दिसत आहे. तर ती जास्त का दिसत आहे, ज्यावेळेस आपला कॉटनचा ब्लाऊज पीस असेल तर त्यावेळेस तुम्हाला पाव इंच कपडा म्हणजे बाहीची लांबी जी आहे ती एक्स्ट्रा धरायची आहे, जेणेकरून ज्यावेळेस हा कस्टमरचा असेल किंवा आपला स्वतःचा असेल त्यावेळेस तो ब्लाऊज आकसला जातो त्यासाठी. आता इथं मी नेहमीप्रमाणे 125 शिलाई जी आहे ती मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला म्हणजे उलट बाजू करायची आहे आणि अगदी कडेला 1 शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फायनल फिटिंग जे आहे ना त्याची शिलाई मारून घ्यायची आहे. तर पाहू शकतात झालेली आहे. आता आपण मेन ब्लाऊज पीस जे आहे, ब्लाऊज जे आहे मापाचा त्याच्यावरून बाहीची फिटिंग करून घेणार आहे, मोंड्याची फिटिंग करून घेणार आहे आणि कमरेचीही. तर अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायची आहे परफेक्ट अशी. तर या पद्धतीने जर तुम्ही जसं आता उजवी बाजू असेल किंवा डावी बाजू असेल तर त्या दोन्हीही बाही किंवा कमरेचा भाग आहे तो त्याच पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घेतला, कारण आपली उजवी आणि डावी बाजू जी आहे हातामध्ये तुमचा कमी जास्त असू शकतो, त्यासाठी दोन्ही साईडनी फिटिंग करून ज्या मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरून करून घ्यायचे आहे. आता इथं मी जी मेन फिटिंग आहे कमरेची किंवा बाहीची मोंड्याची ही परफेक्ट करून घेत आहे. तर या पद्धतीनं जर तुम्ही फिटिंग करून घेतली तर कस्टमरला डबल तुम्हाला तक्रार येणार नाही. अशा पद्धतीने मी याला एक्स्ट्राची शिलाई मारून घेणार आहे आणि हे दुसरी साईड जी आहे ती कंप्लीट करून तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे. तर या पद्धतीने पाहू शकता तुम्हाला दोन्ही
शिलाया सेम दिसत आहेत आणि या साईडचीही तुम्हाला दोन्ही फिटिंगची शिलाई जी आहे, मापाचा ब्लाऊज असेल किंवा आपण शिवलेला असेल, ती परफेक्ट दोन्हीही साईड आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने हा पूर्ण 42 साईजचा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, याचा फायनल लुक जो आहे तो पाहू शकतात. अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तर कुठेच तुम्हाला मागे पुढे दिसणार नाही शिलाई. गळ्याचा भाग असेल, साईडचा जो भाग आहे तोही पाहू शकताय, किंवा शोल्डर असेल किंवा बाही असेल, हे सर्व काही भाग आहेत ते अगदी परफेक्ट झालेले आहेत. तर पाहू शकतात कमरेचाही शिलाईमध्ये तुम्हाला अगदी सरळमध्ये, ज्यावेळेस 42, 40 किंवा 44 या साईजच्या जी महिला आहेत तर त्यांची ब्लाऊजची साईडचा जो भाग आहे ना तो सरळमध्ये येतो. तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण कंप्लीट ब्लाऊज झालेला आहे. मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये.